एखाद्या सरकारी योजनेत बनावट कागदपत्र लावून व्यवहार झाल्याच्या बातम्या आपण याआधी अनेकदा ऐकल्या आहेत. पण यावेळी समोर आलेला प्रकार वेगळाच आहे. कारण या प्रकरणात थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावानेच बनावट रेशन कार्ड, मालमत्ता कराची पावती, रहिवासी दाखले आणि इतर कागदपत्र तयार करण्यात आल्याचा आरोप झाला आहे. आणि हे प्रकरण समोर आलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. आता हा प्रकार फक्त काही बनावट कागदपत्रांपुरता मर्यादित आहे का, की सरकारी यंत्रणेत खोलवर रुजलेल्या रॅकेटचा हा फक्त एक नमुना आहे? अंबादास दानवे यांनी सभागृहात मांडलेले आरोप किती गंभीर आहेत, सरकारनं त्यावर काय उत्तर दिलं आणि या संपूर्ण प्रकरणाचे राजकीय परिणाम काय होऊ शकतात, ह्या व्हिडिओत आपण हे सगळं अगदी सविस्तर समजून घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या विधान परिषदेत अनेकदा मोठमोठे राजकीय आरोप झाले आहेत. पण काही आरोप असे असतात की ते फक्त सरकार किंवा विरोधकांमधील राजकारण राहत नाही, तर थेट सामान्य नागरिकांचा सरकारी योजनांवरील विश्वास डळमळीत करतात. रमाई आवास योजनेत समोर आलेला हा प्रकार तसाच आहे. कारण ही योजना अनुसूचित जातीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्वतःचं घर उभं करण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली. म्हणजे ज्यांच्याकडं खरंच घर नाही, त्यांना शासनाच्या मदतीची गरज आहे, अशा कुटुंबांसाठी ही योजना आहे. पण जर अशाच योजनेत बनावट कागदपत्र तयार करून पात्र नसलेल्या लोकांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्याचा फटका सर्वात आधी खऱ्या गरजू लाभार्थ्यांनाच बसतो. याच मुद्द्यावर ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत थेट सरकारलाच घेरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सभागृहात काही कागदपत्र दाखवत असा दावा केला की छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीत रमाई आवास योजनेच्या अर्जांमध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावानेच बनावट मालमत्ता कराची पावती, रेशन कार्ड आणि इतर कागदपत्र तयार करण्यात आली. एवढंच नाही तर त्या कागदपत्रांमध्ये फडणवीस यांच्या नावावर मालमत्ता कराची थकबाकीही दाखवण्यात आली. पण सभागृहात सर्वाधिक खळबळ उडाली ती अंबादास दानवे यांनी दाखवलेल्या कागदपत्रांमुळे. कारण त्यांनी केवळ आरोप केले नाहीत, तर थेट सभागृहात कथित पावत्या आणि कागदपत्रे सादर करत सरकारलाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. दानवे यांनी दावा केला की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावानं केवळ बनावट रेशन कार्ड किंवा मालमत्ता कराची पावती तयार करण्यात आली नाही, तर त्या कागदपत्रांच्या आधारे थेट रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करून घेतल्याची नोंद आहे. म्हणजेच हा प्रकार फक्त बनावट कागदपत्रे तयार करण्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर शासनाच्या लाभार्थी प्रक्रियेपर्यंत पोहोचल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला. दानवे यांनी सभागृहात दाखवलेल्या कथित कागदपत्रांनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पत्ता छत्रपती संभाजीनगरमधील राहुल नगर, साजाद नगर असा दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा परिसर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात येतो. यावर भाष्य करताना दानवे यांनी मिश्किल शैलीत आता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात राहायला आले आहेत अशी टीकाही केली. एवढंच नव्हे तर त्या कथित मालमत्ता कराच्या पावतीवर त्यांच्या नावाने 1985 रुपयांचा मालमत्ता कर दाखवण्यात आला होता. त्यामुळं सभागृहात काही काळ आश्चर्य आणि हास्याचे वातावरण निर्माण झाले. पण त्यामागचा आरोप मात्र अत्यंत गंभीर होता. याचबरोबर दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावानं तयार करण्यात आलेले कथित रेशन कार्ड, मालमत्ता कराची पावती आणि इतर कागदपत्रांचाही उल्लेख केला. त्यांनी दावा केला की या कथित बनावट कागदपत्रांच्या आधारे महापालिकेकडून घरकुल मंजूर झाल्याच्या पावत्याही त्यांच्या हाती लागल्या असून त्या त्यांनी सभागृहात सादर केल्या. त्यामुळे विरोधकांनी थेट प्रश्न उपस्थित केला, जर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नावाने इतक्या सहजपणे बनावट कागदपत्रे तयार होऊन योजना मंजुरीपर्यंत पोहोचू शकतात, तर सामान्य नागरिकांच्या नावानं किती अर्ज मंजूर झाले असतील आणि त्यामागं नेमकं कोणाचं संरक्षण किंवा संगनमत आहे? हाच प्रश्न त्या दिवशी विधान परिषदेत सर्वाधिक गाजला. म्हणजे कागदपत्र इतक्या बारकाईने तयार करण्यात आली होती की पहिल्या नजरेत ती खरी असल्याचा भास व्हावा. यानंतर दानवे यांनी आणखी एक गंभीर मुद्दा सभागृहासमोर मांडला. त्यांनी सांगितलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावानंही बनावट रेशन कार्ड तयार करण्यात आलं आहे. त्या कार्डवर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावं, खासदार श्रीकांत शिंदे, त्यांच्या पत्नी, मुलगा, सून अशा अनेकांची माहिती टाकण्यात आली होती. म्हणजे हे एखादं साधंसुधं बनावट कागदपत्र नव्हतं. यासाठी संबंधित व्यक्तींची माहिती गोळा करून संपूर्ण कुटुंबाचा तपशील वापरला गेला. त्यामुळे हा प्रकार एखाद्या व्यक्तीनं सहज केलेली बनावट नसून त्यामागे नियोजनबद्ध पद्धत असल्याचा संशय अधिक बळावतो. इतक्यावरच हा विषय थांबला नाही. विरोधकांनी असा आरोपही केला की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने कथित जातीचे दाखले तयार करण्यात आले. जर हा आरोप चौकशीत खरा ठरला, तर हा फक्त बनावट रेशन कार्डचा विषय राहत नाही, तर शासनाच्या विविध प्रमाणपत्रांच्या संपूर्ण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं करतो. कारण रेशन कार्ड, मालमत्ता कराची पावती, रहिवासी दाखला, जातीचा दाखला अशा अनेक वेगवेगळ्या कागदपत्रांची साखळी तयार केल्याशिवाय असा अर्ज उभाच राहू शकत नाही.
त्यामुळे विरोधकांनी यामागे केवळ काही दलाल नसून प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचंही संगनमत असल्याची शक्यता व्यक्त केली. विशेष म्हणजे हा मुद्दा अचानक समोर आला नव्हता. काही दिवसांपूर्वी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन याच प्रकारचे आरोप केले होते. त्यांनीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या कथित बनावट कागदपत्रांच्या प्रती या माध्यमांसमोर दाखवल्या होत्या. त्यावेळी सत्ताधारी पक्षाकडून या आरोपांकडे फारसं गांभीर्यानं पाहिलं गेलं नाही. मात्र तोच मुद्दा जेव्हा विधान परिषदेत अधिकृतपणे उपस्थित झाला तेव्हा सरकारलाही त्यावर उत्तर देणं भाग पडलं. त्यामुळे हा विषय केवळ पत्रकार परिषदेतल्या आरोपांपुरता मर्यादित राहिला नाही, तर थेट विधिमंडळाच्या नोंदीत गेला. शासनाकडून या आरोपांना उत्तर देताना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी एक महत्त्वाची गोष्ट मान्य केली. त्यांनी स्पष्ट सांगितलं की या योजनेच्या प्रक्रियेत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. मात्र सरकारनं यासोबतच दुसराही मुद्दा मांडला, तो म्हणजे या योजनेतून अद्याप एकाही लाभार्थ्याला निधी वितरित करण्यात आलेला नाही. म्हणजेच बनावट कागदपत्रांच्या आधारे अर्ज करण्याचा प्रयत्न झाला तरी शासनाचा पैसा प्रत्यक्षात कोणाच्या खात्यात गेलाच नाही. सरकारच्या दृष्टीनं हा दिलासादायक मुद्दा होता, पण विरोधकांच्या दृष्टीनं मात्र प्रश्न वेगळाच होता. कारण त्यांनी विचारलं की जर पडताळणी झाली नसती तर हेच अर्ज पुढे मंजूर झाले असते का, आणि झाले असते तर शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी चुकीच्या लोकांच्या हाती गेला नसता याची खात्री कोण देणार. याच ठिकाणी सरकारनं संपूर्ण प्रक्रिया सभागृहात मांडली. 30 मे 2025 रोजी जुनी संशयास्पद प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्यानंतर ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले. एकूण 8,442 अर्ज प्राप्त झाले. कागदावर ही संख्या मोठी वाटत असली, प्रत्यक्ष पडताळणीसाठी बोलावल्यावर चित्र पूर्णपणे बदललं. सुमारे 2,913 अर्जदारच कागदपत्रांसह हजर राहिले. म्हणजे हजारो अर्जदार पडताळणीसाठी आलेच नाही. सरकारचं म्हणणं आहे की याच टप्प्यावर संशय अधिक गडद झाला. कारण जर अर्ज खरे असतील तर लाभार्थी स्वतः पडताळणीसाठी का येणार नाही. त्यानंतर अधिक सखोल तपास करण्यात आला. अनेक अर्जांमध्ये इतर राज्यांचे पत्ते, चुकीचे मोबाईल क्रमांक आणि संशयास्पद कागदपत्र आढळल्याचा दावा करण्यात आला. पुढे निवडक 330 अर्जांची सखोल तपासणी करण्यात आली. त्यापैकी केवळ 221 अर्जदार पात्र असल्याचं निष्पन्न झालं. दरम्यान इम्तियाज जलील यांनी यापूर्वी पत्रकार परिषदेत केलेले आरोप, विधान परिषदेत अंबादास दानवे यांनी मांडलेले मुद्दे यामध्ये अनेक साम्य सरळ दिसून आले. त्यामुळे हा विषय आता केवळ एका पक्षाचा किंवा एका नेत्याचा राहिलेला नाही. उलट छत्रपती संभाजीनगरमधील रमाई आवास योजनेची संपूर्ण अंमलबजावणी, लाभार्थी निवडीची प्रक्रिया आणि कागदपत्र पडताळणीची यंत्रणा या सगळ्यावरच प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता या प्रकरणाचा पुढचा टप्पा सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. सरकारनं स्पष्ट केलं आहे की या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. पण या दोन्ही दाव्यांपलीकडे एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने इतकी बनावट कागदपत्र तयार करण्याचं धाडस नेमकं कुणी केलं? हा फक्त काही दलालांचा खेळ होता की यामागं आणखी मोठं रॅकेट कार्यरत आहे? या प्रश्नांचं उत्तर आता चौकशीतून समोर येणारच आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.